आणि जेव्हा मी कास्ट झाली सगळ्यात आधी वॉर्म वेलकम माझं तिने केलं आणि मी तिला म्हटलं की ही विश होती माझी की मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं आणि ती विश फुलफिल झाली आहे. खूप मोठी महामालिका आहे, खूप कलाकार आहेत, हे सगळं माहिती होतं, पण 1 तास हे आमच्यासाठीही खरं तर हे सरप्राईज होतं. तर जेव्हा मी पहिला दिवस होता माझा, मला खरं तर सांगावंसं वाटेल आणि मी व्हॅनिटीमध्ये होते, तर अक्षयाची एंट्री झाली आणि तिने मला असं बघितलं आणि ओ नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी दिव्या म्हणजेच जान्हवी. कशी आहेस? हॅलो, मस्त मज्जेत. बरं, 2 वेगळे कॅरेक्टर्स केल्यानंतर आता हे कम्प्लिटली वेगळे, जसं की तू म्हणाली 360 डिग्री अपोजिट आहे. तर काय सांगशील जान्हवीबद्दल? कशी आली ही भूमिका तुझ्याकडे आणि आत्ता किती एन्जॉय करतेस? भूमिका खरं तर कमाल आहे ही, अल्लड अवखळ आणि म्हणजे सगळ्यांना सडेतोड उत्तर देणारी, पण तितकीच घरात सगळ्यांची लाडकी अशी आहे जान्हवी. आणि भूमिका माझ्याकडे म्हणजे खूप सगळ्या गोष्टी, ऑलमोस्ट सगळ्यांचं कास्टिंग झालं होतं. जान्हवीचं कास्टिंग बाकी होतं आणि जान्हवी फायनलच होत नव्हती इथे. सो वाया माझ्यापर्यंत हे कॅरेक्टर आलं आणि मी प्रॉपर ऑडिशन दिली कॅरेक्टरसाठी आणि मग त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं प्रोडक्शन हाऊस आणि चॅनलकडून. तर जेव्हा मी पहिला दिवस होता माझा, मला खरं तर सांगावंसं वाटेल आणि मी व्हॅनिटीमध्ये होते, तर अक्षयाची एंट्री झाली आणि तिने मला असं बघितलं आणि ओ फायनली तू करतीयस का जान्हवी? सो माझं असं झालं हो. तर म्हणते खरं तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की नवसाने झाली आम्हाला जान्हवी, कारण जान्हवीचं कास्टिंग खूप वेळ सुरू होतं त्यांचं, पण मज्जा येते मला करायला. कारण सो याआधी मी जे काही काम केले, जे कॅरेक्टर्स मी प्ले केली आहेत त्याच्या 360 डिग्री हे चेंज असणार आहे आणि मला जेव्हा नरेट केलं तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं. तर नक्की जान्हवी कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका बघावी लागेल दररोज संध्याकाळी 8 वाजता फक्त झी मराठीवर. पण दिव्या, एकतर स्टारकास्ट खूप तगडी आहे आणि असं वाटतं खूप मोजून मोजून किंवा एक आपण असं चूज करून करतो ना, तसं कलाकारांना घेतलेले आहेत. त्यात ही या मालिकेचा एपिसोड 1 तासाचा आहे, जे युजली फार म्हणजे डेली सोप्स असले की तुमचा दिवस जातो. आता तर 1 तास आहे, तर ते ऐकून तुझ्या डोक्यात काय थॉट होता आणि शूटिंग कसं चाललंय? शूटिंग कमाल चाललंय, मज्जा येते. फक्त 1 तास हे आम्हाला पण जरा नंतर कळलं होतं. म्हणजे मालिका आहे, खूप मोठी महामालिका आहे, खूप कलाकार आहेत, हे सगळं माहिती होतं, पण 1 तास हे आमच्यासाठीही खरं तर हे सरप्राईज होतं. पण खरं सांगू का, मज्जा येते करायला. म्हणजे काहीतरी वेगळं आपण करतोय, कारण अजूनपर्यंत टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये 1 तासाची मालिका, तेही दररोज अजूनपर्यंत कधीच नाही झाला आहे. काय म्हणू शकतो, हा प्रयोग कुणी करून बघितला नाही आहे जे लक्ष्मी निवास करते. आणि हे करताना म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर, जर तुम्ही मालिका बघितलीत ना, प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, प्रत्येकाचं एकमेकांबरोबर काही ना काहीतरी बॉन्ड, आणि तशा पद्धतीने ती स्टोरी बांधली गेली आहे. अगेन मी तुम्हाला तेच अपील करेन की प्लीज लक्ष्मी निवास ही मालिका बघा, मग तुम्हाला ॲक्च्युअल ह्याच्यामागची स्टोरी काय आहे आणि कशा पद्धतीने मालिका पुढे जाणार आहे हे कळेल. ज्या प्रकारे दिव्या सांगते त्यावरून कळतं की अजून जे ट्विस्ट आहेत ते आलेले नाही आहेत. पण दिव्या, जसं की मी म्हणाले, तगडी स्टारकास्ट आहे, तर तुला असा कोणता कलाकार आहे ज्याला पाहिल्यानंतर तुला थोडंसं शॉकिंग झालेलं, की म्हणजे तुझ्यासाठी मे बी ते ड्रीम असावं किंवा खूप मोठा आर्टिस्ट असावा, तुला माहीत नसेल की तो आर्टिस्ट या मालिकेत आहे, असं कोण होतं? मला शॉक नाही, पण माझी इच्छा होती की मला हर्षदाताईबरोबर काम करायचं होतं. आणि हर्षदाताईला मी खरंच माझ्या लहानपणापासून मी ताईला बघत आली आहे, तिचं काम बघत आली आहे. अगदी आत्ता तर म्हणजे आमच्या भेटीगाठी व्हायच्या, सोशल इव्हेंट्सना व्हायच्या, पण काम करायची संधी मला कधी मिळेल तिच्याबरोबर, कारण तिचा ओव्हरऑल सगळ्यांबरोबरचा वावर किंवा ती जशी आहे, ती ज्या पद्धतीने सगळ्यांना सांभाळून घेते, हे मला कधी एक्सपिरियन्स करायला मिळेल. कारण मी ऐकीव होतं या सगळ्या गोष्टी, पण मला त्या अनुभवायच्या होत्या आणि आय डोंट नो, मी ते मॅनिफेस्ट केलं होतं आणि या प्रोजेक्ट थ्रू ते कम्प्लीट झालं आहे माझं मॅनिफेस्टेशन. आणि जेव्हा मी कास्ट झाली सगळ्यात आधी वॉर्म वेलकम माझं तिने केलं आणि मी तिला म्हटलं की ही विश होती माझी की मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं आणि ती विश फुलफिल झाली आहे. तर तिचं असं झालं, शिट, दुसरं काहीतरी मागायला हवं होतं. म्हटलं माझ्यासाठी हीच महत्त्वाची विश होती, जे झालेलं आहे. सो मला खरंच तिच्याकडे बघून ना खूप लोक इन्स्पायर होतील. अगं अशीच आहे ती. म्हणजे हर्षदा खानविलकर आणि आता लक्ष्मी निवासमधली लक्ष्मी, काही वेगळं वाटत नाही. ती सगळ्यांची आई आहे आणि ती तशाच पद्धतीने सगळ्यांना, जिथे चुकतंय तिथे ती ओरडणारही, पण त्या दुपटीने ती माया लावते आणि समोरच्यावर प्रेम करते.
अगदी दिव्या, पण मी जेवढं पाहिलंय तुझ्या करिअर वाईज तुझा एक मूवी मी पाहिलेला आणि 3 मालिका. पूर्वीची मालिका ज्यामध्ये तुला संवाद नव्हते, त्यानंतर तू एक खूप महत्त्वाचा विषय हाताळलास आणि आत्ता एक कम्प्लीट वेगळं की खूप धाडसी मुलगी, घरातली अशी मुलगी जी सगळ्यांची लाडकी आहे. तो हे 3 खूप वेगळे शेड्स आहेत, पण खऱ्या आयुष्यात दिव्या या कोणत्या कॅरेक्टरच्या जास्त जवळची आहे? मी खरं सांगू का, दिव्यामध्ये जे अजूनपर्यंत जेवढं मी काम केलंय, जे काही थोडं का खूप असं केलेलं नाहीये, त्यातले थोडे गुण दिव्यामध्ये आहेत. म्हणजे माझ्या पहिल्या मालिकेत जे काही मी केलं आहे त्यातले काही गुण दिव्यामध्ये आहेत. दुसऱ्या मालिकेत जे काही केलं त्यातले थोडे गुण दिव्यामध्ये आहेत. आणि आता जान्हवी तर अगदीच म्हणजे रिअल लाईफमध्ये जशी सिरियलमध्ये जान्हवी आहे, बऱ्यापैकी दिव्या तिच्या खऱ्या आयुष्यात आहे. पण येस, काही गोष्टी जसं जान्हवी पटकन बोलून जाते, दिव्या तशी नाही आहे. थोडीशी ती विचार करून बोलते. कारण म्हणतात ना की वेळ तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवते किंवा तो समंजसपणा तुमच्यात येतो. सो तो कुठेतरी आलेला आहे. पण स्क्रीनवर तुम्हाला जान्हवी प्ले करताना दिव्या अशी दिसणार नाही, तेव्हा ती कम्प्लिटली वेगळी दिसेल. पण दिव्या, यापूर्वीच्या दोन्ही मालिकांमध्ये लव्ह अँगल खूप गाजलेला ऑन स्क्रीन आणि आता सुद्धा कुठेतरी प्रोमोजमधून थोडंसं कळतंय आम्हाला, पण एक्झॅक्टली काय होणार आहे कळत नाही. कारण अजून 2-3 हिरोज आहेत आय गेस, तो मलाही माहीत नाही. पण तू काय सांगशील, लव्ह अँगल जान्हवीच्या लाईफमध्ये कधी सुरू होणार आहे? लवकरच सुरू होईल जान्हवीच्या आयुष्यात एक लव्ह अँगल. आणि अजूनपर्यंत ज्या मालिका गेल्यात, खरंच माझा असा लव्ह ट्रायंगलच आहे. सो इथे मी अगदीच रिव्हील करणार नाही गोष्टी, नाही तर तुम्ही मालिका बघणार नाही. पण येस, ऑफकोर्स लव्ह अँगल आहे. एक वादळ म्हणेन मी, वादळासारखी एक व्यक्ती जान्हवीच्या आयुष्यात येईल लवकरच आणि ती तुमच्याही भेटीला येईल. पण त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी निवासी मालिका बघावी लागेल, मगच तुम्हाला कळेल की कोण आहेत ती व्यक्ती. मला थोडीशी आयडिया आहे पण शुअर नाही आहे. ठीक आहे दिव्या, आम्ही वाट बघू. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुला एका वेगळ्या भूमिकेत पाहून. पण तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? सगळ्यात आधी मी प्रेक्षकांना, नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते की येणारं वर्ष तुम्हाला छान, मस्त, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि तुमची हेल्थ वाईजही उत्तम असं जाऊ. आणि त्याचबरोबर आम्ही आमची नवीन मालिका घेऊन आलो आहोत तुमच्या भेटीला, लक्ष्मी निवास, जी दररोज संध्याकाळी 8 वाजता झी मराठीवर प्रक्षेपित होते. तर ती पाहायला विसरू नका आणि आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करा. थँक्यू. इतकं गोड आमंत्रण दिल्यावर आय गेस नक्कीच बघतील प्रेक्षक. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.